हॅलो हाय वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आज बाहेर आली आहे एका खास पर्सन बरोबर आणि आज आम्ही खूप छान गोष्ट करणार आहोत. पण ती व्यक्ती कोण आहे ते आधी आपण जाणून घेऊया. आफ्टर लॉंग टाईम आज आम्ही सेटवर नाही आहोत, शूटिंगला नाही आहोत, पण आम्ही आज बाहेर चिल करायला आलो. तर आज आम्ही एक रिलॅक्सेशनसाठी खूप बाबा ताईंनी 2 वर्ष काम केलेलं आहे, भरपूर मोठं केलं नाहीस का? नाही तुझ्यावर जास्त भार होता ना माझ्यापेक्षा. सो एक मेंटली रिलॅक्सेशन आम्हाला बरेच दिवस सुट्टी मिळालेली आहे, पण बॉडी रिलॅक्सेशन पाहिजे म्हणून आम्ही खास स्पा घ्यायला आलो. त्यासाठी नॅना वेल प्रिपेअर्ड आली आहे. आज पूर्ण मसाज करून घ्यायचा आहे बॉडीचा. आपण कुठल्या स्पामध्ये चाललो? इथेच आहे, हे बघ, हे लागतं जे आम्हा दोघींना प्रोनाऊन्स नाही करत. एरिओ मसाज. एरिओस नाही, हां बघते. एरिओ पॅगस. ओके, एरिओ पॅगस. तर छान आम्ही स्पा घेणार आणि आता चाललो आहे. तर आपण बघूयाच. अरे यार लॉग मी केलंच नाही. फाटूस. वेट अ सेकंड. फायनली आता आम्ही कपडे चेंज केले आणि आता ते थांबले. तर माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. माझा पण. सगळं नंतर सांगेन, मसाज झाल्यानंतर. सो फायनली आम्ही स्पा घेतला आहे आणि आम्ही जन्नतमध्ये होतो आणि खूप मजा आली. काही वेळासाठी असं वाटलं की कुठे आलो, पण अमेझिंग एक्सपिरियन्स होता. आम्ही स्पा म्हणजे सांग तुझा एक्सपिरियन्स कसा होता? एक्सलंट, व्हेरी नाईस. असं झालं आहे आम्ही आता. तर आम्हाला छान त्यांच्याकडनं लेमन टी आली आहे. येस, रिफ्रेशमेंट म्हणून. तू पण मसाज घेतला? चिकडी मस्त कॅट आहे. काय ती तर रोज घेत असेल आहे ना? ती अशी हातपाय मोडतच आहे अशी. सो आता आम्ही लेमन टी घेतोय. व्हेरी नाईस एक्सपिरियन्स, व्हेरी अमेझिंग एक्सपिरियन्स. खुश, इतकी शांत. ॲक्च्युली आम्ही ना ठरवून आलो होतो की आपल्याला जायचं आहे आणि आम्ही कपल रूम घेतलेली. तेव्हा नानदा माझ्या बाजूलाच होती, त्याच्यामुळे माझी हाडं मोडत होती, तिला आवाज येत होता. थँक्यू. या इथे आल्यानंतर मसाजला जेव्हा आपण जातो तेव्हा आपली काय म्हणतात ग मराठीत, स्पष्ट मराठीत काय म्हणतात? चप्पल पादत्राणे. काय? पादत्राणे. अरे तू शुद्ध मराठी शब्द. पादत्राणे आमचे घेऊन जातात आणि त्यांचे पादत्राणे आम्हाला देतात. नमा जस्ट नमा बिन नमा, नथिंग, नो वंडर. ओके, पण आम्ही जो मेकअप केलेला सगळं आमचं केलं. वी आर अ नॅचरल लुक नाव. सो आता आम्ही मस्त लेमन टी पितोय, थोडं रिलॅक्स करतोय. त्याच्यानंतर पुढच्या गोष्टी बघू, पुढे काय करायचं प्लॅन काही नाही आहे, पण तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की कळेल. तर तुम्हाला जर असं काही छान स्पा घ्यायचं असेल तर ते नक्की व्हिजिट करा. ह्याचं नाव काय बरं सांग ना? एरिओ पॅगस. काय काय काय? एरिओ पॅगस. एरिओ पॅगस. हां, ह्याचं गोरेगाव आणि शिवाजी पार्कला आहे. जिथे आज आम्ही शिवाजी पार्कमध्ये आलो आणि खूप छान एक्सपिरियन्स होता. तुम्ही पण असे पॅकेजेस ट्राय करू शकता. यांच्याकडे छान छान पॅकेज आहे आणि क्रिसमसमध्ये त्यांच्याकडे ऑफर पण चालला आहे. सो चेक इट आउट. बाय बाय. छान तयार होऊन आलेले, पण या मसाज आणि हेड मसाजमुळे ना सगळे हेअर तिने माझे ऑइली केले आणि प्लस तोंडाला तिने जे काय लावलं त्याच्याने जेवढं काय लावलं होतं सगळं काढलेलं आहे. असं ती लिपस्टिक पण ठेवलेली नाही आहे, पण ठीक आहे, काय हरकत नाही. मज्जा तितकीच आली, छान वाटलं आणि खूप भारी एक्सपिरियन्स होता. सो
नेक्स्ट टाइम यायचं माहीत नाही, पण काय करायला काही हरकत नाही. आणि खरंच खूप सांगू, जे लोक खूप हेवी एक्सरसाइज करतात, वर्कआउट करतात, काम करतात, दिवस रात्र हातपाय खूप दुखतात, त्यांच्यासाठी मसाज स्पा खूप भारी थेरपी आहे. आणि महिन्यातनं ॲटलिस्ट एकदा दोनदा तरी किंवा आठवड्यातनं स्पा मसाज घ्यावा. तर मला असं वाटतं मलाही चालू करायला पाहिजे. बाई एज वाढते ना हळूहळू, या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. ज्ञानदाचं फोनवर बोलू. रामाश्रय काय झोपायला जातात का काय? एवढ्या आशा अपेक्षा दिल्यास तू मला. इधर उधर जाऊ ना कुठेतरी. बनाना लीफ है, मद्रास कॅफे है. ठरलं तुझं? त्यात आम्हाला तिने लेमन टी प्यायला तिला आवडत नाही, पण तिने मला मी किती पाहिजे की 3 कप पेले गेल्यावर एक, त्यातलं तिने एक मागवलं तर तिला आवडलं, तर तिने पण मागवलं. आणि आता तिचं झालं की जाताना आपण मस्त लेमन टी पिऊ, हे स्वतःच बोलली ती. मला 1 मिनिट, एवढा तो कप आतमधनं ते केवढा आहे हे मला कळलंच नव्हतं. कप असतो बाई. अगं मला जो असं छोटासा कप वाटला. ठीक आहे, तर तिला ते जमलं नाही, तिचे दात चरचरत आहेत. ठीक आहे, चलो तर आता आम्ही जातोय. तर माहीत नाही कुठे नेतीये, पण चांगल्या ठिकाणी नाही म्हणजे झालं. आम्ही कुठलं हॉटेल, आश्रया हॉटेलमध्ये आलो, जे 2 पावलं जवळ होतं. कारण ती जे कुठलं हॉटेल म्हणत होतीस तू? बनाना हॉटेल. बनाना लीफ ते हॉटेल इथून लांब आहे, म्हणून आम्ही नाही गेलो. आम्ही इथे जवळच्या आश्रय घ्यायला आलो इथे. तर आम्ही पालक सूप ऑर्डर केलं तिने. ज्ञानदाला सर्दी झाली. तिने AC बंद करायला लावला, त्याच्यानंतर तिचं नाक गळत होतं. तुला सर्दी कशी झाली? अचानकच झाली, काय माहिती. सर्दी नाही, ती जराशी अशी थोडी अशी फुरफुर असते, बाकी काही नाही. बरं, काय ठरलं? मी तुला माझं काही म्हणणं नाही. तुला काय आवडत असेल वेगळं तर मागव, स्टार्टर मागव हवं तर. स्टार्टरमध्ये तुझं पोट भरणार, तू काय खाणार नाहीस दुसरं. बाई मला इतना तर सांग, चावल खातोस का रोटी खातोस? रोटी चालतो मेला, चावल पण चालतो. देख रोटीमध्ये बघ काय छान आहे. जर नाही मिळालं तर राईसमध्ये मागू. चावल म्हणते, भातामध्ये. हे खातोस? ते खाता सून. व्हेज फ्राईड राईस, व्हेज बेसिल फ्राईड राईस, लेमन नाही पाहिजे. सिंगापूर फ्राईड राईस, शेजवान फ्राईड राईस, ट्रिपल शेजवान फ्राईड राईस, हाँगकाँग फ्राईड राईस, मिंट फ्राईड राईस, व्हेज पॉट राईस, पेकिंग फ्राईड राईस, बन चिली गार्लिक फ्राईड राईस, जिंजर फ्राईड राईस. बन चिली गार्लिक चालतो. तिखा असतं काय? नाही, जादा नाही असतो. मशरूम फ्राईड राईस नाही पाहिजे. व्हेज मंचुरियन फ्राईड राईस, पनीर मंचुरियन फ्राईड राईस. एवढे वाचतो जे सुरुवात 2च राहील आहे. कोरिएंडर गार्लिक फ्राईड राईस आणि होईसीन पनीर अँड बन गार्लिक. जे वाचता येत नाही ते नाही पाहिजे. बरं, सुरुवातीचं बघ. व्हेज फ्राईड राईस, व्हेज बेसिल फ्राईड राईस. बेसिक म्हणजे काय? नाही, सिंगापूर मागूया का? चालेल, सिंगापूरला जाऊ आपण. सिंगापूर. ग्रेव्ही पाहिजे? नीड नाही आहे मला तर, पण उगाच हेवी नको व्हायला. विचारूया त्यांना, त्यांच्याकडे ग्रेव्हीवालं येतं का राईस का नाही. पालक सूप आलेलं आहे.
क्रीम टाकतात ना का ह्याच्यात? आपण नुसतं पालक सूप मागवलंय, आपण क्रीम ऑफ पालक सूप नाही मागवलं. नव्हतं का त्याच्याकडे? पाहिजे का तुला क्रीम? नाही, मी विचारलं, मला नव्हतं माहिती. ठीक आहे, पिऊया, काय हरकत नाही. टूट पडो भाई, टूट पडो, टूट पडो. कुठला राईस आपण ऑर्डर केला? गार्लिक राईस. केस का माझे? फोटो काढणं इम्पॉर्टंट आहे. वेट वेट, आय एम निकलिंग फोटो. आम्ही जेवलो, बडीशोप पण खाल्ली आणि एक किस्सा झाला. आम्ही आता आपण का असलो तो मुलगा तिकडे एक ग्रुप होता, तर त्याच्या कॉर्नरला बसलेलं, तिथे असं स्टिंगी वास येत होता. मग ती जागा बदलली, जिकडे एक खुर्ची कमी होती, तिथे पूर्ण भरलेलं म्हणून त्यांना जागा नव्हती. तर तो मुलगा जिथे पार्टिशन होतं तिथे एकटा बसला आणि बाकीचे फ्रेंड्स 4 इथे बसले. तर मी रॅन्डमली बघून हसले, तर ही परत हसली, मग मला डबल हसायला येतं. आणि वरतून मला म्हणते काय ना विचित्र सवय आहे. नम्रता आहे ना असं व्यवस्थित असं हळूच नाही हसत, ती अशी तोंडावर हसते. आणि मग तिच्या बरोबरची व्यक्ती असते ना ती पंचायत होते. मग काय बरं, आता काय करायचंय? सुझेद येतो है. कोण येतं? सुझेद. सुझेद. आज आम्हाला वेगळ्या वेगळ्या भिन्न भिन्न नावाच्या गोष्टी, वस्तू मिळतात. त्या स्पाचं नाव काय होतं सांग? एरोपॅगस. एरोपॅगस. या नक्की. आता आम्ही चाललोय आमच्या घरला. मी पार्सल घेतलं ना आपलं, आम्हा दोघींना गेला नाही म्हणून आम्ही पार्सल घेतलं. राईस कुठला होता? का होईन का होईन काय बहुतेक होईनच होता. काय होईन काय होणार आहे? आता मला सांगा, असं जेव्हा आपल्या इकडे तोंडांना काय काय विचित्र नाव आहे, तर हसायला येणार तर काय येणार? नम्रताने फक्त ते नाव वाचून राईस मागवला की हा चल हाच राईस. छान होता की नाही? हा होता. मग चलो आता निघूया. गाडी येते, वेट करतोय, गाडीत बसलो. तर माझं डेस्टिनेशन आलेलं आहे. इथे ही मला सोडून चाललेली आहे. तर 1 मिनिट, तू मला सोडून चालली म्हणजे मी हिला इथे सोडून चाललेली आहे. दादा थांबलेत आणि हा ब्लॉग एंड करायचा म्हणून मी इथे व्हिडिओ करते. तर बाकीचा मी नंतर पुढे बोलते. त्यानंतर आता आपण बाय बाय करूया. बाय बाय, भेटू आपण लवकर. येस, चलो. सो फायनली मी घरी पोहोचले. तिथून मी ओला केली आणि मी आता माझ्या घरी म्हणजे हॉटेलला आले. आता हे पण बंद करतो, बंदच चाललं. खूप दमली आहे. दमली म्हणजे बॉडी रिलॅक्स झालेली आहे, पण मेंटली दमली आहे. तर ज्ञानंदाचा फोन आलेला, म्हणजे मी तिला केलेला की मी पोहोचले म्हणून सांगायला. तिचा फोन आला, तिला सांगितलं, तर म्हणून व्हिडिओ परत बनवते. तर मी काय सांगत होते, हां, डोक्याने थकली आहे, डोळ्याला खूप झोप आली आहे.
चेहरा सगळा थकला आहे आणि आता वाजलेत, बरेच काही वाजलेत माहीत नाही, पण ठीक आहे. एनिवेज, तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तुम्ही मला नक्की सांगा, कॉमेंट करून सांगा. व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन नक्की दाबा, म्हणजे मी जो काय व्हिडिओ ब्लॉग अपलोड करेन तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला बघायला म्हणजे. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगला, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, गुड नाईट.